माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये दिव्याच्या संबंधित काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन अशा वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये रोज पूजा करताना टाकायच्या आहेत आणि जरी तुम्ही सकाळी या वस्तू दिव्यामध्ये टाकल्या तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला या दोन वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकल्या तरी चालतील। तुमच्या मनाने कधीही या तुम्ही वस्तू दिव्यामध्ये टाकू शकता। पण त्यापूर्वी मी तुम्हाला दिव्याच्या रिलेटेड काही गोष्टी सांगणार आहे। तर बघा, दिवा आपण देवपूजा करत असताना किंवा कोणतंही शुभ कार्य असू देत, दीप प्रज्वलन हे पहिल्यांदा केलं जातं। कारण का, दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो। आपलं जे अज्ञान आहे ते दूर करत असतो आणि आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देत असतो। त्यामुळे कोणतीही पूजा असू दे, कोणतंही शुभ कार्य असू देत, आधी दिवा प्रज्वलित करायचा किंवा आपण तो करतच असतो। आणि ज्यांना हे माहीत नसेल त्यांनीही लक्षात घ्या की कोणतंही शुभ कार्य असू द्यात, कुठलीही पूजा असू द्यात, दिवा हा प्रज्वलित करायचाच। आणि देवपूजा करत असताना पण दिवा आधी प्रज्वलित करायचा आणि नंतर देवपूजा करायची आहे। कारण त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा करायची असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, जी नकारात्मक ऊर्जा आहे तीही निघून जाते। त्यामुळे जर कोणी सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवा लावत नसतील तर त्यांना ही एक विनंती आहे की त्यांनी सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करा। कारण दिवा हा सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटीचं एक खूप मोठं साईन आहे। एक आपल्या घरामध्ये बघा, काही ठिकाणी अडगळ असते, किती स्वच्छ केलं तरी थोडीशी अडगळ नकळत का होईना राहते, तर त्यामध्ये पण निगेटिव्हिटी त्यामुळे आपल्या घरामध्ये तयार होते। किंवा टॉयलेट बाथरूमची जी जागा असते त्या जागेमध्येही प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी असते। तर आपल्याला नकळत अशा काही जागा असतात जिथे निगेटिव्हिटी असू शकते। पण जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करतो आपल्या देवघरामध्ये, तेव्हा तो दिवा सगळी नकारात्मकता खेचून घेतो आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरवत असतो। त्यामुळे न विसरता, जरीही कोणी सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करत नसतील, काहींना वेळ नसतो त्यामुळे ते दिवा प्रज्वलित करत नाहीत देवापुढे, पण मी त्यांनाही विनंती करेल की वेळात वेळ काढून तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित केलाच पाहिजे। दिवा लावताना तो बघा, शुद्ध गाईच्या तुपाचा म्हणजे देशी गाईचं तूप जे असतं त्या तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता किंवा मग तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता। शक्यतो जर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावता आला तर तुम्ही तो लावण्याचा प्रयत्न करा, पण जर शक्यच नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता, काहीच हरकत नाही। पण एका वेळेला म्हणजे घरामध्ये एकीकडे तुपाचा दिवा, एकीकडे तेलाचा दिवा, म्हणजे देवघरामध्ये तुपाचा लावलाय, तुळशीसमोर तेलाचा लावलाय किंवा तुळशीसमोर तुपाचा, देवघरात तेलाचा लावलाय, असं चालणार नाही। पूर्ण सगळ्या दिव्यांमध्ये तूप तरी वापरा, नाही तर तेल तरी वापरा। त्याचबरोबर काही जणांना सवय असते की उरलेलं तेल जे असतं तळणाचं वगैरे ते दिव्यामध्ये टाकतात, तर प्लीज तसं करू नका। वापरलेलं तेल, उरलेलं तेल देवासाठी वापरू नका। देवासाठी नेहमी स्वच्छ असं तेल वापरा। आणि देवपूजा करण्याच्या आधी दिव्याचं देखील पूजन करा। म्हणजे काय, हळद कुंकू तिथे वाहून घ्या आणि दिव्याला नमस्कार करा, झाली दिव्याची पूजा, आणि नंतर देवपूजा करायला सुरुवात करा। त्याचबरोबर जे दिवे तुम्ही वापरताय देवघरामध्ये किंवा पूजेसाठी ते नेहमी स्वच्छ असावेत, घासलेले पुसलेले असावेत। बरेच जण असे देखील करतात की किती महिनोन-महिने ते दिवे घासत देखील नाही, पुसत नाहीत, तर असं प्लीज करू नका। दिवा नेहमी स्वच्छ ठेवायचा, तुळशीसमोरचा पण किंवा मग देवासमोरचा पण जो दिवा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवायचा आणि त्याची वेळोवेळी स्वच्छता ठेवायची आहे। त्याचबरोबर तुटलेले फुटलेले असे दिवे तुम्हाला देवघरामध्ये किंवा कुठेच वापरायचे नाही आहेत। ज्यामधून तेल गळत आहे असे देखील दिवे तुम्हाला वापरायचे नाहीत। बऱ्याच जणांना अशी सवय असते की एका दिव्याच्या वातीवर
दुसऱ्या दिव्याची वात लावायची, तर तसं खूप चुकीचं आहे. तसं अजिबात करायचं नाही. एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करायचा नाही, तर सेपरेट तुम्ही माचीसची जी काडी आहे ती घ्या आणि त्याने प्रज्वलित करायचा आहे आपल्याला हा दिवा. आता दिवा कोणता तुम्ही वापरू शकता किंवा कोणत्या धातूचा वापरू शकता, तर चांदीचा दिवा वापरू शकता, पितळेचा दिवा तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही मातीचा दिवा वापरू शकता. मातीचा म्हणजे काय, तर पणती असते, तर ती देखील तुम्ही वापरू शकता. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की दररोज देवपूजा करताना तुम्हाला दिव्यामध्ये कोणत्या 2 वस्तू टाकायच्यात. सकाळी या वस्तू तुम्ही टाकू शकता दिव्यामध्ये किंवा मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला टाकू शकता. कधीही तुम्ही दिवसभरात या 2 वस्तू दिव्यामध्ये टाकू शकता. आता सकाळी देवपूजा करताना किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित कराल, तेव्हा त्यामध्ये फक्त एक कापराची वडी आणि एक लवंग टाकायची आहे. म्हणजे दिवा लावल्यानंतर त्या तेलामध्ये किंवा जर तुपाचा दिवा असेल तर त्या तुपामध्ये एक कापराची वडी आणि एक लवंग टाकायचे आहे. यामुळे होतं काय, कापूर हा अतिशय औषधी गुणधर्म असतो कापरामध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्ही कापूर तेलामध्ये वापरता किंवा दिव्यामध्ये वापरता, तेव्हा त्याचा जो सुवास आहे त्या कापराचा तो आपल्या घरभर पसरतो आणि जे जीवजंतू किंवा काही हानिकारक जीवजंतू असतात ते मरून जातात आणि आपल्याला श्वसनासाठी हा कापराचा वास अतिशय चांगला असतो. त्याचबरोबर घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी अतिशय जास्त प्रमाणात पसरते जेव्हा आपण कापूर असा जाळतो किंवा मग तेलामध्ये दिव्यामध्ये टाकतो. त्याचबरोबर आता लवंग का टाकायची, तर लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय आकर्षित करते. त्यामुळे जिथे लवंगाचा वापर केला जातो तिथे माता लक्ष्मी आपोआप खेचली जाते किंवा तिथे ती वास करते. त्यामुळे देवपूजा करताना दिव्यामध्ये किंवा मग संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला असा एक कापूर आणि एक लवंग टाकायला विसरू नका. आता ही लवंग तुम्ही 1-2-4 दिवसांनी किंवा आठवड्याभराने बदलू शकता. तुम्हाला जर वाटलं की आता बाबा लवंग ही बदलावी, तर तुम्ही ती बदलू शकता आणि मग ती झाडांना वगैरे त्या मातीमध्ये कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता, काहीच हरकत नाही. आणि कापूर तर तो विरघळूनच जातो. त्यामुळे ह्या 2 वस्तू तुम्हाला अजिबात विसरायच्या नाहीत, त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्यात. ह्या टाकल्यानंतर तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल. तुमच्या घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी आलेली तुम्हाला निश्चित जाणवेल आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला असंही त्यामधून जाणवेल की जी तुम्ही लवंग टाकताय त्यामुळे तुमचे आर्थिक प्रॉब्लेम्स किंवा पैशाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा आर्थिक भरभराट जी आहे ती देखील हळूहळू होताना तुम्हाला जाणवेल. बघा, हे जे उपाय असतात ते एका दिवसात फरक दाखवत नाहीत, तर तुम्हाला हे सातत्याने करावे लागतात. नक्की करून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला याचे रिझल्ट्स जाणवतील आणि खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये आपल्या तयार होते या उपायांमुळे. आणि झालं तर चांगलंच होतं, वाईट काहीच होणार नाही. यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते. श्वसनासाठी देखील हे कापूर चांगला असतो. लवंग चांगले असते. आयुर्वेदामध्ये कापराचं, लवंगाचं खूप महत्त्व आहे आणि लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. त्यामुळे तुम्ही नक्की असा हा उपाय रोज करून बघा. तर ही माहिती मला तुम्हाला सांगायची होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे काही मैत्रिणींना या गोष्टी माहीत नसतील, त्यांचे काही प्रॉब्लेम समस्या असतील तर त्यांना देखील मार्ग सापडेल. या व्हिडिओमुळे त्यांनाही काही गोष्टी कळतील आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.